प्रिन्स्टन या कॉलेजमधून बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं शिक्षण जे आहे ते पूर्ण केलेलं होतं. याशिवाय लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी बार कोर्स सुद्धा पूर्ण केलेला होता आणि अतिशय उच्च शिक्षित असं व्यक्तिमत्व बाबासाहेब आंबेडकर यांचं राहिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी सर्व घटकांचा विचार करूनच संविधानाची निर्मिती केली. राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना संबोधलं जातं. खरं तर 1990 मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न, जो भारताचा सर्वोच्च असा नागरी पुरस्कार आहे, नागरी सन्मान आहे, तो सुद्धा प्रदान करण्यात आलेला आहे. अनेक महत्वाची कामं जी आहेत ती बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. समाजातील मागासलेल्या घटकांच्या उत्थानासाठी, आरक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी, दलितांच्या समान हक्कासाठी, त्याशिवाय निर्देशक तत्व तयार करण्यासाठी, प्रत्येकाला समान न्याय मिळावा यासाठी बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण आयुष्यभर झटलेले आहेत. खरं तर 1932 मध्ये एका ऐतिहासिक अशा पुना करारावर सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वाक्षरी केली आणि त्यामुळे दलितांना सर्वसाधारण मतदार यादीमध्ये स्थान मिळालेलं होतं. मतदार यादीमध्ये स्थान मिळणं हे त्या काळामध्ये अतिशय महत्वाची बाब होती. अगदी सहजासहजी मतदार यादीमध्ये स्थान मिळत नव्हतं. मात्र 1932 साली जेव्हा पुना करार हा बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावर स्वाक्षरी केली त्यावेळेस दलितांना मतदार यादीमध्ये स्थानही मिळालेलं आहे, ज्यामुळे आपली राज्यघटना, आपली लोकशाही बळकट करण्यासाठी त्यांचं मोठं योगदान बघायला मिळालंय. आज आंबेडकरांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यासाठी संपूर्ण भीमसागर हा चैत्यभूमीवरती उसळला असल्याचं बघायला मिळत आहे. देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत. खरं तर भारताचे पहिले कायदा मंत्री अशी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख आहे, तसंही त्यांना संबोधलं जातं. याशिवाय जर आपण बघितलं तर समाजसुधारक, अर्थतज्ञ, विचारवंत, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दरवर्षी खरं तर यावेळेस अभिवादन करण्यासाठी सर्व भीमानुयायी चैत्यभूमीवर येत असतात आणि यंदाही तशीच मोठी गर्दी, तसाच जनसागर या ठिकाणी लुटलेला आहे. चैत्यभूमीवर स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांचे अस्थिकलश आणि प्रतिमेस अभिवादन हे केलं जात असतं. खरं तर या दिवशी मुंबईमध्ये अनेक प्रकारे हा महापरिनिर्वाण दिन जो आहे, या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली जाते. तर यावेळेस आपण बघतोय बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी दिली जाते. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर ही सलामी या ठिकाणी दिली जाते. संपूर्ण जगभरात बदल घडवण्यासाठी खरं तर
प्लीज 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 प्लीज